हाय हॅलो नमस्कार, कसे आहे सर्वजण? मस्त मजेत ना? तर स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे होममेकर पूनम. आणि बघा, तुम्हाला हे नारळ माझ्या हातात दिसत असेल आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे नारळाचं तुम्ही काय करणार आहात. तर बघा, आता सध्या आहेत गौरी गणपतीचे दिवस चालू आणि सगळ्यांच्या घरामध्ये गणपती बाप्पा विराजमान झालेत आणि गणपती बाप्पांचा आवडता प्रसाद म्हणजे मोदक. आणि मोदकाच्या सारणामध्ये आपल्याला तर नारळ हवंच. आणि हे नारळ सोलल्यानंतर त्या करवंटीपासून खोबरं वेगळं कसं करायचं, तर हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. अगदी साधी आणि सोप्या ट्रिक सांगणार आहे, कारण खोबरं वेगळं करण्यासाठी आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागते. तर मी सोप्या पद्धतीने तो तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, मी इथे एक नारळ सोलून घेतलेला आहे. तर बघा, आता आपल्याला काय करायचं आहे. आपल्याला माहिती आहे नारळाला 3 होल असतात. तर त्यातलं एक होल ना सहज आपल्याला फुटतं आणि त्याच्यामधून पाणी सहज बाहेर काढता येतं. तर मी इथे एक स्क्रूड्रायव्हर घेतलेला आहे आणि स्क्रूड्रायव्हरच्या साहाय्याने इथे हे होल व्यवस्थित त्याला छिद्र करून घ्यायचे बघा. आणि हे छिद्र पाडलं तर त्याच्यातून पाणी सहजपणे निघतं आणि आपलं पाणीसुद्धा नारळाचं वाया जात नाही. तर इथे मी छान असं छिद्र पाडून घेतले आहे आणि अगदी सहजपणे हे छिद्र पडतं. तर हे छिद्र पडल्यानंतर एका ग्लासामध्ये हे सगळं पाणी मी आता काढून घेणार आहे. तर अशा पद्धतीने या नारळातील सगळे पाणी मी या ग्लासामध्ये काढून घेतलं आहे. आता नेक्स्ट स्टेप काय करायची आपल्याला, तर गॅस चालू करून त्यावरती जे जाळी असते बघा, कांदा वगैरे भाजायची, ती ठेवून घ्यायची आणि त्यावरती हे नारळ आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. आणि हे नारळ आपल्याला फक्त 1 ते 2 मिनिट गरम करून घ्यायचं आहे आणि सगळ्या बाजूनी याला गरम करून घ्यायचं आहे. एक ते 1.5 मिनिटात छान असं सगळ्या बाजूंनी आपण हे गरम करून घेतलेलं आहे. आता मी गॅस बंद करणार आहे आणि बघा, याला थोडेसे चिरासुद्धा गेलेत आणि आता खूप सहज पद्धतीने हे जे खोबरं किंवा नारळ आहे ते आपलं करवंटीपासून वेगळं होते बघा. बघा किती छान असं लगेच ते करवंटी फुटली आणि आपलं खोबरं छान अशा पद्धतीने अगदी सहज, कुठलेही जास्त कष्ट न घेता या करवंटीपासून वेगळं होते. थोडंसं खलबत्त्याने वरून मारलं की ते अगदी सहजपणे खोबरं या नारळापासून वेगळं होतं. तुम्ही पाहू शकता किती सहजपणे हे खोबरं जे आहे ते करवंटीपासून वेगळं झालेलं आहे आणि आपला फार जास्त वेळसुद्धा याला गेला नाही आणि किचकटपणाही वाटला नाही, कारण अगदी सोप्या पद्धतीने 1.5 ते 2 मिनिटात थोडंसं हे गरम केलं की अगदी सहज पद्धतीने हे वेगळं होतंय. तर बघा, अशा पद्धतीने हे खोबरं मी करवंटीपासून अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने वेगळं केलेलं आहे. तर आता आपण ट्रिक नंबर 2 सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे की आपण दुसऱ्या एका पद्धतीने सुद्धा हे करवंटीपासून नारळ जे आहे किंवा खोबरं जे आहे कशा पद्धतीने वेगळं करू शकतो, अगदी साध्या आणि सहज पद्धतीने. तर इथे मी एक नारळ घेतले आणि आता तुम्हाला दुसरी पद्धत मी दाखवणार आहे. तर या नारळाच्या मध्यभागी असं मी पाण्याने एक खूण करून घेणार आहे. तर ती कशासाठी, तर आपल्याला तिथे नारळ आपल्याला फोडायचं आहे आणि बत्त्याच्या साहाय्याने याला वरतून ठोकायचं आहे. म्हणजे काय होईल की मधोमध त्याला चीर पडेल आणि नारळाचे बरोबर 2 भाग होतील. तर आपल्याला त्याच्यासाठी एक बाऊल घ्यायचं आहे, जेणेकरून आपण जे नारळ फोडतोय त्याचं पाणी आहे ते या बाउलमध्ये पडेल आणि पाणी वायाला जाणार नाही, कारण नारळ पाणी हे शरीरासाठी खूप चांगले असते. तर सगळ्यांनी हे नारळ पाणी नेहमी पिले पाहिजे. तर बघा, या अशा पद्धतीने मी हे बत्त्याने नारळ फोडत आहे आणि हळूहळू त्यावरती प्रेशर द्यायचं आहे, जेणेकरून ते व्यवस्थित फुटेल आणि बरोबर त्याचे मध्यभागातून 2 सारखे भाग होतील. अशा पद्धतीने हे नारळ मी बत्त्याने थोडंसं ठोकून घेते. तर बघा, बरोबर मध्यभागी आणि सेम टू सेम असे 2 पार्ट झालेले आहेत आणि आपल्या नारळाला छान अशी चिर पडली, त्यातून पाणीही सगळं निघून गेले. आता हे 2 भाग आहेत ते आपल्याला वेगळे करून घ्यायचे. अशा पद्धतीने आपण नारळाचे 2 समान भाग करून घेतलेले आहेत. आता मी गॅसवरती एका कढईमध्ये पाणी भरून घेतलेलं आहे आणि ते थोडंसं गरम करायला ठेवायचं आहे. आणि हे झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये जे पुरणाची चाळणी असते किंवा इतर कोणतंही तुमच्याकडे स्टीमर असेल किंवा कुठलीही चाळणी असेल तर ती त्या कढईवरती ठेवून घ्यायची आहे.
कढईतील पाणी गरम झाल्यानंतर आपल्याला हे जे नारळाचे 2 भाग आहेत ते या चाळणीवरती ठेवून घ्यायचे आणि त्याला वरून झाकण ठेवायचं आहे आणि एक 10 मिनिट फक्त आपल्याला ते वाफवून घ्यायचं आहे। 10 मिनिटानंतर गॅस बंद करायचा आहे, झाकण काढून घ्यायचे आणि त्यातील जे नारळ आहे ते आपल्याला बाहेर काढून घ्यायचे आणि ते नारळ बाहेर काढून घेतल्यानंतर थोडंसं थंड होऊ द्यायचे आणि जेणेकरून आपल्याला ते जे खोबरं आहे ते अगदी सहजपणे विलग करता येईल। तर एका भांड्यामध्ये मी हे जे नारळ आहे ते काढून घेतलेलं आहे आणि थोडंसं थंड करून घेणार आहे। आपलं नारळ थंड झाल्यानंतर सुरीच्या साहाय्याने आपल्याला खोबरं जे आहे ते हळूहळू काढून घ्यायचं आहे आणि अगदी सहज पद्धतीने ते निघते। साईडनी आपण त्याला जर असं कोरलं तर अगदी सहज पद्धतीने हे जे खोबरं किंवा हे ओलं नारळ आहे ते करवंटीपासून अगदी सहज पद्धतीने वेगळं होतं आणि फार जास्त आपल्याला कष्ट घ्यावे लागत नाही। बघा किती छान अशा पद्धतीने अगदी सहज तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये अगदी सहज पद्धतीने हे या करवंटीपासून वेगळं झालेलं आहे। कुठलीही वेगळी मेहनत घ्यायची गरज पडलेली नाही। अशा प्रकारे तुम्ही या 2 पद्धती वापरून ओल्या नारळातून त्याचं जे खोबरं आहे ते अगदी कमी मेहनतीमध्ये आणि सहज पद्धतीने वेगळे करू शकता। तर तुम्हाला यापैकी कुठली ट्रिक आवडली हे मला कमेंट करायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। बाय बाय अँड टेक केअर। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये।